मैं कुछ मराठी में कहना चाहूँगा लता जी के बारे में। एकदा एका मुखपृष्ठावरती एका पुस्तकावरती प्रकाशनासाठी लता दीदींविषयी आचार्य अत्रेंना लिहिण्यास सांगितलं। आचार्य अत्रे म्हणजे शब्दांचे राजे, वक्तृत्वाचे राजे। लता दीदींच्या पुस्तकेचं प्रकाशन होण्याआधी पहिल्या पानावरती लता दीदींच्या चरित्राबद्दल लिहिण्यास सांगितलं। त्यावेळेस आचार्य अत्रे लता दीदींबद्दल असं काही त्यांनी लिहून ठेवलं की त्यांचा पूर्ण जीवन प्रवास त्यात आला। आचार्य अत्रे म्हणतात लता दीदीविषयी की लोखंडाच्या निपीतून निघालेल्या शाईने व जाड्या भरड्या कागदावरती लताला अभिवादन करणं म्हणजे एका सुंदर अप्सरेच्या चरणकमलांचं स्वागत हे गोणपाट्या टाकून केल्यासारखं होईल। लताच्या व्यक्तिरेखेला जर अभिवादनच करायचं असेल तर सकाळची कोळी सुवर्ण किरणे दवबिंदूत भिजवून कमलतंतूंच्या लेखणीने फुलपाखरांच्या पंखावरती लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब पाकळ्यांच्या करंड्यात अर्पण करायला हवं। लताचा आवाज म्हणजे मानवी सृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे। साक्षात विद्यार्थ्यालाही असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही। श्रीकृष्णाच्या मुरलीचा नाद, उर्वशीच्या नुपुरांची रुंझून व सरस्वतीचा विणीचा झणकार या तीनही गोष्टी एकवटून कदाचित विद्यार्थ्याने आपल्या लताचा कंठ बनवला असावा। स्वर, सूर, ताल, रिद्धी, सिद्धी आणि प्रसिद्धी या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या जागेला लता मंगेशकर असे म्हणतात।